नमस्कार, मी चेतन संतोष हैरे. नॅशनलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स अर्थातच एनडीएफ द्वारा आयोजित वक्तृत्व स्पर्धा 2026 यात आयडी नंबर NDF.C68 आपल्यासमोर विषय मांडतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार. परंतु त्या अगोदर निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुजनांचे आधारू, ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं असे अखंड स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांनी पुढे जाऊन या स्वराज्याच्या रयतेला कायद्याचं संरक्षण देऊन सन्मानाने जगाला शिकवलं असे विश्वभूषण भारतरत्न कलामसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व या मातीतील क्रांतिकारकांच्या विचारांना नतमस्तक होतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. जगात हजारो लोक जन्माला येतात आणि हजारो लोक मरतात. बहुतेकांचं आयुष्य कसं असतं? जन्माला यायचं, शिक्षण घ्यायचं, नोकरीला लागायचं, लग्न करायचं, स्वतःचं घर बांधायचं आणि फक्त स्वहिताचा विचार करून या जगातून निघून जायचं. अहो, स्वतःसाठी तर प्राणी पक्षीही जगतात, पण माणूस खऱ्या अर्थाने माणूस तोच असतो जो दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी जगतो. इतिहास साक्षी आहे, ज्याने फक्त स्वतःचा घरचा विचार केला ते फक्त घरापुरतच मर्यादित झाले, परंतु ज्यांनी स्वतःच्या जीवनाची राख रांगोळी करून या मातीसाठी, इथल्या वंचितांसाठी लढा दिला ते आज इतिहासात अजरामर ठरले. अहो, ज्या माणसाने या देशाला लोकशाहीची ओळख करून दिली त्या भीमरावांना शाळेत वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं. साधा तहान लागली तरी पाणी पिण्याचा हक्क नव्हता. आता ही परिस्थिती मलाच बदलावी लागेल, ही भावना, ही जिद्द आणि हा विचार त्यांच्यात होता. जेव्हा हेच भीमराव उच्च शिक्षण घेऊन बडोद्याला परतले ना, तेव्हा ते मिलिटरी सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. तरीही त्यांना घराण्यासाठी घर किंवा हॉटेल मिळेना. शेवटी एका पारशी धर्मशाळेत ते नाव बदलून राहिले, परंतु तेव्हा तिथल्या लोकांना कळलं की हे तर अस्पृश्य आहेत. तेव्हा त्यांना काढण्यात आलं. तेव्हा तिथून भीमरावांना काढण्यात आलं. तेव्हा भीमरावांच्या मनात एक विचार आला की अरे, मी एवढा शिकलेला असून सुद्धा, एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा जर हा देश मला सन्मान देऊ शकत नसेल तर माझ्या अशिक्षित भावा बहिणींचं काय? आणि याच विवंशेतून त्यांना जाणवलं की फक्त आणि फक्त केवळ पद मिळवून चालणार नाही, तर या देशाचा पाया असलेला कायदा हा बदलावा लागेल. महोदय, या देशातील अनेक देश, या जगातील अनेक देश अंतर्गत कलामुळे कोसळले. काही देश धर्माच्या नावावर तुटले, युद्धात संपले, पण आपला भारत आजही अखंड उभा आहे. आणि याचं कारण म्हणजे बाबासाहेबांनी संविधानात पेरलेली बंधुता. पण हा प्रवास काही सोपा नव्हता. खरा प्रश्न इथेच येतो की आज संविधान आणि हा भारत देश आपल्या बाबासाहेबांच्या विचारांवर चालतोय का? त्यांनी दिलेल्या संविधानावर चालतोय का? तेव्हा काही गोष्टी खरंच खूप अभिमानास्पद आहेत. हो, देश संविधानावर चालतोय, बाबासाहेबांच्या विचारांवर चालतोय, म्हणून एका आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचता येत आहे. महिलांना संपत्तीत अधिकार मिळतायत ते संविधानामुळेच. आज आपण बोलू शकतो हे सुद्धा संविधानामुळेच, ते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे. पण नाण्याला दुसरी बाजू आहे. बाबासाहेब संविधान सभेत म्हणाले होते, संविधान कितीही चांगलं असेल परंतु त्याला राबवणारे लोक जर वाईट असतील तर संविधान देखील वाईटच ठरेल. आज संविधान संसदेच्या कागदावर तर दिसतंय, पण ते आपल्या मनात जपतंय काय? आपल्या मानसिकतेत आलंय का? आज संविधान आपलं न्यायालय तर जपतंय, पण आज ते आपण समाजात जपतोय का? हा खरा प्रश्न आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, ज्या दिवशी आपण जात धर्म हे भिंती पडून याच्या पलीकडे जाऊन प्रथम भारतीय आणि अंततः भारतीय होऊ, त्या दिवशी हा देश बाबासाहेबांच्या विचारांवर चालेल आणि त्या दिवसापासून भारत महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही. शेवटी एवढंच म्हणेल की जे नशिबात नव्हतं ते त्यांनी कष्टाने मिळवलं. अन्यायाच्या काळोखाला ज्ञानाच्या सूर्याने उजवलं. लोक म्हणतात ती एक घटना होती, पण त्या एका लेखणीने कोट्यावधींच्या हक्कांचं साम्राज्यच उभं केलं. त्या एका लेखणीने कोट्यावधींचं साम्राज्यच उभं केलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.